नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज एकादशी 25 तारीख आणि आज निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचा हा महत्त्वाचा दिवस. आपण सगळे जाणून आहोत परिसरातले की त्र्यंबकेश्वरला असलेलं संजीवन समाधीचं महाराजांचं स्थान हे आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायक आणि अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दशमीपासून ज्या दिंड्या येऊ घालतात त्या आज आणि उद्या द्वादशीपर्यंत हे समाधीचं दर्शन घेण्यासाठी म्हणून तिथं आलेले आहेत. याच निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेबाबत, त्याच्या परंपरेबाबत, त्याच्या इतिहासाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर आहेत अविनाशजी गोसावी. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. अविनाशजी गोसावींना बोलावण्याचं कारण चर्चेला असं की यांच्या घराण्यात संजीवन समाधी जशी महाराजांनी घेतली तेव्हापासून आतापर्यंत त्या समाधीची पूजा अर्चा करण्याचा मान हा तुमच्या घराण्याला आहे. मला वाटतं आता तुम्ही 22व्या पिढीचं प्रतिनिधित्व करताय. तर आपण सुरुवात अशीच करूयात की हा इतिहास बरेच जण जाणतातच की निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या वडिलांबरोबर, आई वडिलांबरोबर इकडे आले होते, सगळी भावंड, आणि गुहेत त्यांना एक गहिनीनाथांचं दर्शन झालं आणि त्यांनी त्यांना उपदेश केला आणि तेव्हापासून त्यांचं आणि त्र्यंबकचं नातं जोडलं. तर ही काय गोष्ट आहे? इथला त्र्यंबकेश्वरचा हा इतिहास कसा सुरू होतो? प्रश्न अतिशय संयुक्तिक आणि मुळापर्यंत जाणारा आहे. निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी म्हणजे वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ. निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी त्र्यंबकेश्वरी का घेतली यालाही अनेक संदर्भ आहेत. पण तुम्ही जो आता उल्लेख केलात की त्यांचे आई वडील आणि भावंड ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि मुक्ताई साहेब आणि वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता हे सर्वजण त्र्यंबकेश्वरी आले. आपण सर्वजण जाणतो की त्यांना देहांत प्रायचित्य सांगितलं, त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला, मग परत गृहस्थ आश्रमात आले. त्यावेळेच्या परंपरेप्रमाणे संबंधित व्यवस्थेने त्यांना सांगितलं की हे अयोग्य आहे, हे धर्माला मान्य नाही. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वातावरण असताना त्या आळंदीहून त्र्यंबकेश्वरी आले. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा व्हावी या हेतूने मग त्या ठिकाणी हे प्रदक्षिणा करत असताना त्यांच्या पाठीमागे वाघ लागला अशी आपण पारंपरिक पद्धतीने गोष्ट ऐकत आलेलो आहोत. आणि वाघ मागे लागला, निवृत्तीनाथ पळत गेले. निवृत्तीनाथांची, त्यांच्या आई वडिलांची, भावंडांची चुकामुक झाली आणि वाघ असा मागे लागला की ते एका गुहेपाशी प्राप्त झाले आणि त्या गुहेमध्ये गहिनीनाथ होते. निवृत्तीनाथांचे गुरु म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षास दिधला, गोरक्षोळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारू, ज्ञानदेवा सार चोजविले. बरोबर. म्हणजे निवृत्तीनाथांना सद्गुरूंची जी भेट झाली ती त्र्यंबकेश्वरच्या पंचक्रोशीमध्ये, परिसरामध्ये ब्रह्मगिरी पर्वताच्या प्रदक्षिणेच्या मार्गावरती झाली. हे ऐतिहासिक सत्य आहे. गहिनीनाथांची गुहा कुठे ती अजूनही सापडलेली नाही. आणि मग निवृत्तीनाथांना ज्ञान प्राप्त झालं, नाथ संप्रदायाची दीक्षा प्राप्त झाली आणि म्हणजे गोरक्षनाथांचा, गहिनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ महाराज निवृत्तीनाथांच्या समाधीच्या महादरवाजाकडे तोंड केलं, उजव्या बाजूला वरती पाहिलं की गोरक्षनाथांची गुहा आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसते. परंतु गहिनीनाथांची गुहा कुठे आहे हे आजपर्यंत ज्ञात नाही. गोरक्षनाथांचा वावर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. मामासाहेब दांडेकरांनी असं म्हटलेलं आहे की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ दिले, विश्वाला दिले, महाराष्ट्राला दिले, आणि निवृत्तीनाथांनी विश्वाला कोण दिले तर ज्ञानेश्वर महाराज दिले, माऊली दिले, ज्यांनी गीतेवरती भाष्य केलं. आणि त्र्यंबकेश्वरी समाधी परत या अर्थाने निवृत्तीनाथ महाराज हे शंकराचा अवतार आहेत. निवृत्तीनाथ महाराज हे शंकराचा अवतार असल्यामुळे त्यांची समाधी त्र्यंबकेश्वरी. आदिनाथ म्हणजे शंकर, पुन्हा म्हणजे सर्व ज्ञान परंपरेचं जे मूळ जे आहे ते निवृत्तीनाथांपर्यंत जातं. आणि ज्ञान, खरं ज्ञान त्याच वेळेस प्राप्त होतं की ज्यावेळेस निवृत्ती या शब्दाचा अर्थ वयानुसार नव्हे अर्थानुसार प्रतिपादित होऊ लागतो. अशा अर्थाने
म्हणून ते त्र्यंबकेश्वराला त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली. महत्व आहे. आणि आपण हे जाणतो की निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना संदेश दिला की ही गीता सोपी करून समाजापर्यंत पोचवा, आणि माऊलींनी ती सार्थ केली. पण हे सगळं करताना असंही म्हटलं जातं की त्यांचं जे साहित्य होतं, त्यांचं जे साहित्य कौशल्य होतं, हे सगळं त्यांनी माऊलींना दिलं. आणि तरी सुद्धा कृष्णावर आणि अध्यात्मावर, पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग लिहिले, आणि मुख्य म्हणजे हरिपाठ लिहिला. आज आपल्या महाराष्ट्राला जी हरिपाठाची देण आहे ती निवृत्तीनाथ महाराजांची. तर या परंपरेतनं येताना हे जे संत साहित्य आहे याच्याकडे आपण कसं बघावं? सद्गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, माऊली म्हणतात. किंवा निवृत्तीनाथांबद्दल बोलत असताना माऊलींच्या हृदयाला, माऊलींच्या शब्दाला, माऊलींच्या भावनेला एक मोठं आकाश सापडलेलं असतं, गवसलेलं असतं. अशा अर्थाने की जसं आता आपण हरिपाठाबद्दल म्हणालात, हरिपाठामध्ये 27 अभंग आहेत. 27व्या अभंगामध्ये 27व्या अभंगामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवांना काय प्रमाण आहे तर निवृत्तीनाथांनी दिलेलं ज्ञान प्रमाण आहे. किंवा आपण अगदी मुळापर्यंत गेलो आणि गीतेवरती भाष्य करण्याचं ज्यावेळेस ठरलं, निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली, हे सर्वांना माहीत आहे, परिचित आहे. परंतु ज्ञानेश्वरीची जर आपण सुरुवात बघितली, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. निवृत्तीनाथांचे शिष्य, निवृत्तीनाथांचा दास काय म्हणतोय, अशी माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे जसं ज्ञानेश्वरीचा विचार आपण करतो, ज्ञानदेवांचा अद्वितीय ग्रंथ अजून अमृतानुभव, अमृतानुभवाच्या सुरुवातीला पहिल्या ज्या 5 ओव्या आहेत, नमनाच्या ओव्या, त्या संस्कृतमध्ये आहेत. त्या ठिकाणी माऊली प्रथम ओवीमध्ये म्हणतात, जसं आपण ज्ञानेश्वरीची सुरुवात बघितली, हरिपाठामधला शेवटचा अभंग बघितला, तसं अमृतानुभवाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोठ्या सद्गतीत अंतःकरणाने म्हणतात. काय म्हणतात? यदक्षरम मनाख्येयम, यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. यदक्षरम ज्या विनाशी आहेत, मनाख्येयम ज्यांचं मला आख्यान करता येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 1/3 ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांच्या वर्णनाने गौरवलेली आहे माऊलींनी. पण तरी पण ते काय म्हणतात? यदक्षरम मनाख्येयम, जे अविनाशी आहेत, ज्यांचं मला आख्यान करता येत नाही. यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम, जे आनंद स्वरूप आहेत. अजम म्हणजे जन्म मृत्यू विरहित आहेत, केवलम म्हणजे एकटे एक आहेत. यदक्षरम मनाख्येयम आनंदम अज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. श्रीमंत निवृत्तीनाथ नावाचं जे ख्यातकीर्त दैवत आहे, त्या दैवताचा मी आश्रय करून राहतो. म्हणजे माऊलींची जी भाषा आहे निवृत्तीनाथांबद्दल वर्णन करतानाची, किंवा आपण नेहमी पसायदानाबद्दल बोलतो, अनेक कार्यक्रमांमध्ये पसायदान म्हटलं जातं. आता विश्वात्मके, आता म्हणजे आता ज्ञानेश्वरी इथपर्यंत आली, पूर्ण झाली. पण त्याच्या अगोदर, पसायदान मागण्याच्या अगोदर ज्ञानेश्वर महाराज मोठं अद्वितीय ओवी वापरतायत. म्हणतायत, काय म्हणतायत? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन. निवृत्तीराया, ही ज्ञानेश्वरी मी नाही सांगितली. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन, हे तुमच्या धर्माचं मी कीर्तन केलं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन, ते सर्वस्व सिद्धी गेले. आणि ते सर्वस्वपणे सिद्धीला गेलं. एथ माझे जीवरले पाईकपण, आणि येथे फक्त माझी नम्रता शिल्लक राहिली. आणि मग माऊली म्हणतात, आता विश्वात्मके. बरोबर. म्हणजे माऊलींच्या सगळ्याच साहित्यामध्ये आपण बघतो की त्यांनी निवृत्तीनाथांना पुढे ठेवलंय, त्यांची प्रेरणा घेतली आहे, त्यांच्याकडनंच सगळं श्रद्धास्थान त्यांचं हे निवृत्तीनाथ महाराज आहेत.
निवृत्तीनाथांनी असं म्हटलंय, प्राणिया उद्धारे सर्व हा श्रीधर, ब्रह्मे हे साचार कृष्णमूर्ती, ते रूप भिवरी पांडुरंग करे, पुंडलिक निधरी उभे असे, युगे 28 उभा ऋषिकेश, पुंडलिका सौरस पुरवित, निवृत्तीचे गुज पांडुरंग बीज, विश्वजनकाज पुरे कोडे. अतिशय सुंदर अभंग आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निर्द्वंद्व निशंक विचरतामही, निर्द्वंद्व निशंक विचरतामही, सुखानंद हृदय स्थिरावला. निर्द्वंद्व जर माणूस झाला तो निशंक होतो. बरोबर. निर्द्वंद्व निशंक विचरतामही, सुखानंद हृदय स्थिरावला, विरक्तीचे पात्रान्वयाचे सुख, येऊनी सम्यक आनंदाता. तो अभंग, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांची भक्ती, त्यांचं तत्वज्ञान, त्यांची गीता, त्यांचं स्वरूप, त्यांचा साक्षात्कार, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या पायाची, संत कोणास म्हणावं, तर अनंताचं दर्शन आपल्याला घडवतात. म्हणजे याच्यामध्ये एवढी एकरूपता आहे ताई, तुम्हाला सांगतो की जे अनंत आहे त्याचं दर्शन जेव्हा घडतं त्यावेळेस अनंताचं स्वरूप लक्षात येतं. मग तुकाराम महाराज म्हणून जातात ना, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा, सकळ देवा आदिदेवा कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा सदाशिवा, सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा, करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती, कामिनी मोना मदनमूर्ती, भवतारका धरिताक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, सगुणा अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा, तुका आले लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चिरणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे. या भवाच्या बंधनातून सुटण्यासाठी अगदी आपण गीतेकडे गेलो, संत वाङ्मयाकडे आलो, आपण आता मामासाहेबांबद्दल बोललो, मामासाहेबांकडे आलो, मामासाहेबांचे गुरुवर्य जोग महाराजांकडे गेलो. ही जी परंपरा जी आहे ना, निवृत्ती हे तत्व आहे. निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरीच का, याच्याबद्दल अजून आपण विस्ताराने बोलू पुढच्या चर्चेमध्ये. परंतु असणारी यात्रा आणि समाधी यांचा काही संबंध आहे का, याचं आपण चिंतन करूया. निश्चितच. जसं आपण म्हणताय की निवृत्तीनाथ महाराजांकडे आपण एक संकल्पित तत्व म्हणून बघायला पाहिजे. आता ही एवढी मोठी परंपरा, हे एवढं मोठं वैभव, जे एका दृष्टीने समाजाला दिशा देणार आहे, याची सेवा करण्याचा मान तुमच्या घराला मिळालाय. तर थोडंसं त्या परंपरेबद्दल आपण सांगताय? सांगायला मला निश्चित आनंद वाटेल. तत्पूर्वी भाग्याने ते लाभलं. अजून जर सखोल गेलो आपण तर असं लक्षात येतं, आपण काही वेगळे नाही, आपण त्यांच्या पायाशी एकरूप आहोत. जसं एखाद्या, म्हणजे माऊली म्हणतात ना, मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचितासी बहरू कळी असे आला. त्यावेळेच्या परंपरेप्रमाणे तुमचा प्रश्न अतिशय असा मनाला असा संवेदना निर्माण करून गेला माझ्या. आता माऊली समाधिस्थ झाले कार्तिक वद्य त्रयोदशी, इंग्लिश तारखेप्रमाणे 25 ऑक्टोबर 1296. कार्तिक नंतर येणारा महिना मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सोपान काका समाधिस्थ झाले सासवडला. त्याला संवत्सर असं म्हटलं जात असे. तदनंतर संतांचा मेळा
म्हणजे माऊली समाधीस्थ झाले, परत मागे गेलो, आळंदीला समाधीस्थ झाले, समाधीचा मोठा सोहळा घडला. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज होते, अनेक संत होते, नामदेव महाराज होते, विसोबा काका होते, किती नावं घ्यावीत. आणि या सर्व संतांच्या मेळ्याबरोबर जिथून ही परंपरा सुरू झाली, विमलानंद गोसावी म्हणून होते. म्हणजे या परंपरेमधले ते मूळ असे पुरुष मानले जातात. मग विमलानंदांपासून ही परंपरा आली. विमल म्हणजे शुद्ध आनंद, शुद्ध आनंद ज्यांना लाभला ते विमलानंद. पुढे 1 महिन्याने कार्तिक वद्य त्रयोदशी नंतर सोपान काका समाधीस्थ झाले. मार्गशीर्षातल्या त्रयोदशीला, मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला तो समाधी सोहळा सासवडला पार पडला. सासवडची परंपरा आजही आपल्या घरात आहे. आळंदी आपल्याकडे होतं, ब्रिटिशांच्या काळात राहिलं नाही. आणि मग मुक्ताबाई विजेच्या याच्याबरोबर नाहीशा झाल्या, त्या विषयात जास्त विस्ताराने जात नाही. आणि मग ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी त्र्यंबकेश्वरी, ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी तपश्चर्या केली होती असं जे स्थान आहे, त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज समाधीस्थ झाले. आणि त्याही ठिकाणी विमलानंद गोसावी उपस्थित होते. आणि मग तेव्हापासून ही परंपरा आपल्या घरात चालत आली. आता शासनाने एक ट्रस्ट केलाय, ट्रस्टी आहेत, त्याच्यावरून सगळा कारभार या देवस्थानाचा, मंदिराचा चालू आहे. पण हे सगळं करताना आज जी त्र्यंबकमध्ये यात्रा भरली आहे, जे आपण वारकरी खूप भाविकतेने तिथे जाताना बघतोय, किंवा तिथे दर्शन घेण्याची जी काही रीग लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, तर ही यात्रा कशी भरते आणि ती यात्रा कधीपासून सुरू? सांगतो. आज जी यात्रा भरते, खरं म्हणाल तर पौष वद्य एकादशीचं आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनचरित्राचा काही संबंध आहे का? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तुम्हाला माहीतही असेल. पौष वद्य एकादशीचा आणि निवृत्तीनाथांच्या जीवनचरित्राचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. निवृत्तीनाथ महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वरी ज्या दिवसामध्ये आहे तो दिवस आहे ज्येष्ठ वद्य द्वादशी. त्यावेळेस प्रचंड पाऊस असतो. निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीचा दिवस निवडताना सुद्धा त्यांच्या निवृत्ती या तत्वाचं प्रतिनिधित्व समाजासमोर ठेवलेलं आहे. म्हणजे कसं, जसे जेव्हा ते पैठणला गेले होते भावंडांबरोबर, त्यांना विचारलं, कोण रे तू? त्यांनी सांगितलं, मी तो निवृत्ती, न पडेची प्रवृत्ती मार्गी, भोगी स्वसुखामृत राजयोगी. मी निवृत्ती आहे, मी प्रवृत्ती मार्गात पडत नाही. आणि याचीच परिणिती त्यांच्या समाधीच्या कालखंडामध्ये येते, समाधीच्या दिवसामध्ये येते. निवृत्तीनाथ महाराजांचा समाधीचा दिवस आहे ज्येष्ठ वद्य द्वादशी. यापासून पुढे 12 दिवसांनी आषाढी वारी असते. आणि त्यांनी समाधीचा दिवस असा निवडला की बाबांनो, तुम्ही पंढरीला जा, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज. माझ्या मनातलं गुज काय? निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज गहिनीराजे मध्ये सांगितले. म्हणजे तुम्ही पंढरपूरला जा. त्यावेळेस नामदेव महाराज समाधीनंतर 12 दिवसात पंढरपूरला पोहोचले. हे त्यांना शक्य होतं. आज काळ बदलला, याची साधनं बदलली. परंतु निवृत्तीनाथांची समाधी जी आहे ती अशा दिवसात आहे की ते सांगतात, तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला जा, मी निवृत्त तत्वात आहे इथे. मग आता ही यात्रा का, या प्रश्नाच्या गाभ्याकडे येतो. माऊलींची यात्रा असते कार्तिक महिन्यामध्ये, कार्तिक वद्य त्रयोदशीला. म्हणजे एकादशीला महत्व आहे वारकरी संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये. मग एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला समाधी सोहळा होतो. कुठे? आळंदीला, कार्तिक वद्य त्रयोदशीला. मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला समाधी सोहळा होतो सासवडला. मग पूर्वासुरींनी, कोणी 183 185 वर्ष म्हणतं, माझ्या माहितीप्रमाणे, कारण 300-325 वर्ष होऊन गेली. त्यावेळेस घरातल्या मंडळींच्या मनामध्ये असा विचार आला, आणि संप्रदायामध्ये जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत त्यावेळेस होते, त्यांनी असा विचार केला की निवृत्तीनाथांची यात्रा म्हणून होत नाही. निवृत्तीनाथांचा जेव्हा समाधीचा दिवस असतो त्यावेळेस आपण पंढरीच्या दिशेने असतो. मग आपण ही यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात सुरू करूया.
तर त्यावेळेस ती प्रतिकात्मक स्वरूपात सुरू झाली. कोणी म्हणतं 185 वर्ष, पण माझ्या मध्ये 300 वर्ष होऊन गेलेली याला. मग पौषच महिना का, तर सर्वात आधी समाधीस्थ झाले माऊली. माऊली झाले, वारंवार बोलतोय मी, कार्तिक महिन्यात माऊली समाधीस्थ झाले. सोपान काका झाले, मार्गशीर्ष महिन्यात समाधीस्थ झाले. त्यांच्यानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणून लगेचच त्या मागून येणाऱ्या महिन्यामध्ये पौषामध्ये ही यात्रा सुरू झाली. आणि मग तिथं भक्तांची मांदियाळी निर्माण झाली, अनेक दिंड्या येऊ लागल्या. मला माझ्या लहानपणी आठवतं, तिचं स्वरूप जे होतं हे वेगळं होतं आणि आज त्याच्यात फरक पडलाय का, तर फरक अशा अर्थाने पडला, गर्दी वाढली, साधनं वाढली, दिंड्या वाढल्या. परंतु तुम्हाला सांगतो ताई, मी वारकरी ज्यावेळेस समाधीला मिठी मारतो ना, त्याला जी ती अनुभूती आहे, म्हणजे दर्शन, या ब्रह्मगिरीच्या पायथ्यापर्यंत रांग लागलेली असते एकादशीच्या दिवशी, विठुनामाचा गजर चाललेला असतो, जय जयकार होतो, पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्तीनाथ महाराज की जय. हे जय जयकार कशाचा, जय जय ओ शुद्धे, माऊली म्हणतात निवृत्तीनाथ, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्ततीये. निवृत्तीनाथ महाराज कशा आहेत, जय जय ओ शुद्धे, शुद्ध आहेत, जय जय ओ शुद्धे उदार आहेत, उदार प्रसिद्धे, अनवरत सतत आनंदे वर्षती, आनंदाचा वर्षाव करतायत. बरोबर. निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीस्थानी असं सगळं जे वातावरण असतं ते यात्रा म्हणून असतं. अजून एक त्याच्यामधला फरक सांगतो, तिघा भावंडांच्या याच्यामध्ये ज्ञानदेवांची संजीवन समाधी त्रयोदशी, सोपान काकांची संजीवन समाधी त्रयोदशी, वद्य त्रयोदशी, परंतु निवृत्तीनाथांची समाधी म्हणजे वद्य द्वादशीला येते, ज्येष्ठ महिन्यात येते आहे. मग याच्यामध्ये असं का, तर निवृत्तीनाथ महाराज हे म्हणजे द्वादश जे ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक आहे, शंकराचा अवतार आहेत, अशा संदर्भाने येतं. अजून एक संदर्भ मला स्मरतो, त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांच्या समाधीजवळ शंकराचं स्थान, आळंदीला सिद्धेश्वर, सोपान काकांच्या मंदिरात नागेश्वर, हे तिन्ही ठिकाणी शंकराची मंदिरं आहेत. अशा स्वरूपाने त्याचे संदर्भ आहेत, असा त्याचा ज्ञात निश्चित असा अर्थ आहे. मामासाहेबांनी म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या त्यांच्या प्रदीर्घ अशा प्रस्तावनेमध्ये, 145 पानांच्या प्रस्तावनेमध्ये, की याबद्दल निवृत्तीनाथांनी जे कार्य केलेलं आहे याबद्दल बरंचसं काम करणीय बाकी आहे. जुनी भाषा करणीय, नला रपार देऊन करणीय बाकी आहे अशा अर्थाने. निश्चितच मला वाटतं या चर्चेमधनं आपण एवढा जरी भावार्थ घेतला की शेवटी जे काय आहे ते त्याच्या चरणी लीन होण्यामध्येच आहे, आणि हा मार्ग आपल्याला आपल्या संतांनी दाखवलेला आहे. या वारीच्या निमित्ताने, या यात्रेच्या निमित्ताने तो आपल्याला जाणवतो पण आहे, अगदी नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये देखील जाणवतो. अविनाशजी, तुम्ही उपस्थित झालात आणि अतिशय सुंदरपणे या सगळ्याचं विवेचन तुम्ही केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. संवर्धन करताना या ठिकाणी थांबताना म्हणेल मी, ज्ञानदेव महाराज म्हणतात, म्हणून जाणते नो गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. निवृत्तीनाथांचं तत्व आपल्याला मुळापर्यंत घेऊन जायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्वांना वंदन करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.